जितेंद्र, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे नागपुरात जाणार अशी माहिती मिळते आणि सीताबर्डी पोलिसांची ते भेट घेणार आहेत। गौरी, ज्याप्रमाणे हा रविवारी मध्यरात्रीचा अपघात आहे आणि त्यानंतर बरंच काही झालेलं आहे, राजकीय आरोप प्रत्यारोपही झालेले आहेत। पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करून जो मुख्य आरोपी होता ड्रायव्हर अर्जुन हावरे त्याला अटक करून जामीनही देण्यात आलेला आहे आणि संकेत बावनकुळे हे त्या गाडीत असल्याचंही पोलिसांकडून माहिती मिळाली आहे। त्यानंतरही आता सुषमा अंधारे आज नागपुरात पोहोचणार आहेत आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये ज्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तिथे जाऊन ते नेमकं काय तपास झालेला आहे, पोलिसांनी कुठला गुन्हा नोंदवलेला आहे, कशा प्रकारचा एफआयआर झालेला आहे, तक्रारकर्ते कोण आहेत, या प्रकरणाची संपूर्ण माहिती आता जे आहे ते सुषमाताई अंधारे घेणार आहेत। त्यासाठी ते सकाळी नागपुरात पोहोचतील आणि 11च्या सुमारास त्या सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे भलेही काल काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे बावनकुळे यांच्या म्हणजे ते गाडीत नव्हते, गाडीत होते आणि त्यांचा इथे प्रत्यक्ष ते गाडी चालवत नव्हते असं त्यांनी भलेही सांगितलं असलं आणि सुषमा अंधारे या बाहेर आहेत, मी इथला स्वतः आमदार आहे असं सांगितलं असल्यावर आता स्वतः प्रत्यक्ष स्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे ते पाहण्यासाठी आता सुषमा अंधारे येतात। त्यामुळे पुन्हा राजकारण एक वेगळ्या वळणावर जातं की काय असं म्हणावं लागेल। नक्की जितेंद्र, तर सुषमा अंधारे आज नेमकी काय भूमिका मांडतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।